श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांसा जनी जन्मनामार्थझाला जयाने सदा वासनामातकेला। जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। शुकासारखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारखा नमस्कार सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात। जया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी मणीन्द्रमाथा भ्रुकुटीझरी। कारुण्यसिन्धो भवदुःखहारी मुरलीन शम्भो मसकोणतारी। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे या महामंत्राचा जप करू आणि आजच्या कथाभागाकडे वळू। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय।
वासुदेवाय हरि ओम नमो भगवते 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 वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय बोला कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया।
भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। करता उपस्थित सर्व अधिकारी श्रोते साधक सज्जन तत्वचिंतक नामधारक कला उपासक वैदिक याज्ञिक यांच्यापैकी कोणी उपस्थित असेल तर असे माझे सर्व साथीदारांची यादी वाढत चालली। काय हा जगन्नाथाचा रथ असतो, एकट्याने काही होत नाही बरं का। सगळेजण उद्या म्हणजे परवा गोवर्धन बघणार होत ना, सगळ्यांना काठ्या लावायला लागतात बरं का। आणि आम्हाला जे इथे आणतात ना त्यांचं नाव योगेश आहे, त्यामुळे यत्र योगेश्वर कृष्ण ते आमच्या रथाचं लगाम त्यांच्या हातात आहे बरं का। त्यामुळे ते आम्हाला बरोबर वेळेत घेऊन येतात। सारथी ते सारथी करतायत, त्यामुळे आमचं तालात सुरू आहे सगळं। आणि उगरी काकू पाठीमागे बसतात माझ्या गाडीत येतात, त्यामुळे सुरात येण्याकरता त्या प्रयत्न करतायत। भिवू नको मी तुझ्या पाठीशी असं म्हणतात काय। अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो। जे 4 श्लोक प्रत्यक्ष भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितले, ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना, नारदांनी व्यासांना आणि व्यासांनी त्या 4 श्लोकांचं 18,000 श्लोकांमध्ये जे रूपांतर केलं, ते रूपांतर म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ, ज्याचा अभ्यास आपण गेले 3 दिवस करतोय। ते जे मूळ भागवत आहे, चतुश्लोकी भागवत, त्याचा पाठ करू आणि मग आजचा जो कथा भाग आहे तिकडे बोलूया। अर्धी वेळ सांगतो, पाठीमागून पहा। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे। या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे। आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर, चराचर सृष्टीचा लय होतो म्हणजे काय होतं, तर आपण ऐकलं असेल की पाणी वाढत 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 जातं सगळं पृथ्वीवरचं। पृथ्वीवरती जे काय आहे
ते सगळं त्याच्यामध्ये जाणार, मोठा पूर येणार आणि मग ते सगळं भगवंत आपल्या शरीरामध्ये सामावून घेतात. आणि मग त्यांना जेव्हा असं वाटतं की आता पुन्हा सृष्टी तयार करावी, तेव्हा एक 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 म्हणजे पहिली ब्रह्मदेवांची निर्मिती होते. मग ब्रह्मदेवांपासून पुढे हे सगळं सुरू होतं. याचा अर्थ ब्रह्मदेवांपासून हे सगळं आलंय, पण ब्रह्मदेवांचे निर्माते कोण आहेत? तर ते भगवंत, ईश नावाचं तत्व. ईश या शब्दाला तसा काही अर्थ नाही बरं का. ईश याचा अर्थ नियमन. सगळं व्यवस्थित चाललंय का नाही, ईशान करणे असा विषय. वेळेवर चाललंय का नाही म्हणजे आपण घरातून वेळेवर निघतोय का नाही, भागवताला वेळेवर पोचतोय का नाही, इथपासून ते पंचांगात जी वेळ दिली आहे त्यावेळेला भगवान सूर्यनारायण दर्शन देत आहेत की नाही आकाशामध्ये, असं नसतं बरं का. ते ज्या वेळेला दर्शन देणार आहेत ती वेळ छापलेली असते. सूर्योदय आणि सूर्यास्त असं छापलेलं असतो, माहिती आहे ना आपल्याला. पूर्वी होतंय, वर्तमानपत्रात येतं बघा. तर हे पाहायचं असतं बरं का वर्तमानपत्रात, कोणी कोणाला मारलं आणि काय काय डोक्यात कोणाचं काय घातलं हे नाही वाचायचं बरं का. आपल्या दृष्टीने आपलं महत्त्वाचं काय ते वाचायचं आपण वर्तमानपत्रात. तर हे ज्यांच्यामुळे चालतं, भगवंत म्हणतात ते सगळं मीच आहे. आपला हा जो आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू दिसतात बघा, हो की नाही. काही वस्तू वेगळ्या भासतात. म्हणजे हे टेबल आहे, हा काय सोफा आहे, ही सतरंजी आहे, हा माईक आहे, हे कशामुळे आम्हाला भासतं? तर भगवंतांनी सांगितलं हे तुम्हाला वेगवेगळं भासतं, याचं कारण तुमच्यावरती मायेचा प्रभाव आहे. हा मायेचा प्रभाव एकदा संपला की जसं आम्हाला चैतन्यामध्ये ते तत्व आहे हे कळतं, त्याचप्रमाणे जडामध्ये सुद्धा तेच तत्व आहे. नामदेव महाराजांना पर हे केव्हा कळतं बरं का, हेही महत्वाचं आहे. हे कळतं म्हणजे माहिती असतं बरं का. ऐकले की नाही तुम्ही सगळ्यांनी हे? आपण चष्मा का लावतो? अगदी अगदी व्यवहारातला चष्मा का लावतो आपण? ज्यांना चष्मा आहे ते का लावतात? चष्मा काढला की तेवढं दिसत नाही ना, व्यवस्थित क्लिअर दिसत नाही, व्हिजन क्लिअर येत नाही बरं का. याच्या आधी दिसत होतं की नाही? हा. मग आता काय झालं, आता तिथली जी शक्ती आहे ना, ज्या शक्तीमुळे आम्ही म्हणजे आमचा डोळा पाहू शकतो, ती शक्ती कमी झाली बरं का. मग आपण काय करतो, ती शक्ती वाढवण्याकरता एका विशिष्ट नंबरची लेन्स लावतो बघा इथे. पण मग समजा नुसता चष्मा बाहेर काढून ठेवला तर त्याला दिसेल का? नाही दिसणार. दिसणार कोणाला आहे? डोळ्यालाच दिसणार आहे. पण मग नुसत्या डोळ्याला दिसतं का? नाही का. म्हणजे आपण समजा डोळा काढून ठेवला वेगळा, दिसेल नाही. दिसतं कोणाला? पाहणारा कोण आहे? जो साक्षी आहे ना, तोच हे पाहत असतो बरं का सगळं. साक्षी म्हणजे जे ईश तत्व ज्याला म्हणतात, भगवंत ज्याला म्हणतो आपण, किंवा अगदी सोप्या भाषेत ज्याला देव म्हणतो. देव ही संकल्पना अजून वेगळी आहे या सगळ्यापेक्षा. तर हे कशामुळे होतं? भगवंत म्हणतात हे या मायेच्या प्रभावामुळे होतं. आम्हाला वेगवेगळ्या भासतात वस्तू. एकदा या मायेचा प्रभाव संपला की सगळ्या वस्तूंमध्ये भगवंत हे एकच तत्व आहे, ते ईश तत्व आहे, याची आम्हाला जाणीव होते. आणि हे ऐकलेलं अनेक वेळा असतं, पण समजतं केव्हा? जेव्हा सद्गुरु कृपा होते तेव्हा समजतं बरं का. आणि सद्गुरु कृपा होणं इतकं काही बाजारात जाऊन भाजी आणणं एवढं सोपं नाही बरं का. त्याच्याकरता अनेक 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 जन्मांची साधना पुण्याई लागते. पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तई होय. मुळात संत आपल्या दारात आलेत हेच आम्हाला कळत नाही. आपण म्हणतो एक 5 मिनिटं बसा, मी जरा काय मंडईत जाऊन येतो.
आपण फक्त म्हणतो बरं का, शाळेत सगळ्यांनी शिकले ते साधू संत येती घरा तोची दिवाळी, फक्त शिकलो की नाही सगळे? संत ओळखायचे कसे पण? काय असं वेगळं काय? गंध लावलं माळा घातल्या म्हणजे काही संत नाही बरं का. ते काही काही विशिष्ट प्रयोजन म्हणून ते केलेलं असतं. सप्ताहात काही नियम व्यक्तिगत पाळायचे, मग ते पाळण्याकरता काय तर काही या गोष्टी चार. पण मग संत संत ओळखायचे कसे? तुकोबा म्हणाले अगदी सोपं आहे बरं का. कलियुगामध्ये संत ओळखणं अगदी सोपं आहे. एखादा व्यक्ती बोलतो कसा ना याच्यावरून ओळखायचं म्हणाले तो कसा आहे. म्हणजे काही संत फार कडक असतात बरं का, पण ते बाहेरून वाटतात. मग आतनं कसे असतात म्हणाले संत? अंतरी निर्मळ वाचे चार साळ, अंतरी निर्मळ वाचे चार साळ, त्याचे गळा माळ असो नसो. अंतरी निर्मळ वाचे चार साळ, अंतरी निर्मळ वाचे चार साळ, त्याचे गळा माळ असो नसो. परद्रव्यांध निंदेसी जो मुका, परद्रव्यांध. अंतरी निर्मळ म्हणाले, मनाने एकदम निर्मळ आहेत बरं का. आणि वाचेचा रसाळ म्हणजे गोड बोलतात असं नाही बरं का. फरक आहे त्याच्यात. आपल्याला वाटतं ना की जे आपल्याशी गोड गोड बोलतात ते चांगले नाही बरं का. जे खरं बोलतात ना ते चांगले, लक्षात ठेवा. आणि खरं बहुधा कटू असतं बरं का. म्हणजे आपल्याला ते आवडत नाही ना म्हणून. पण संत खरं बोलतात ना ते कशा करता तर आपल्या भल्या करता बोलतात बरं का. अंतरी निर्मळ वाचे चार साळ, त्याचे गळा माळ सोन सोन. परद्रव्यांध निंदेसी जो मोका, परद्रव्यांध निंदेसी जो मोका, तोची संत देखा तो का म्हणे, तोची संत देखा तो का म्हणे, तोची संत देखा तो का म्हणे. त्यांना संत म्हणतात बरं का. पण आम्हाला त्यातला भेद का कळत नाही. हा संत आहे का पाखंडी आहे याचं कारण भगवंत म्हणाले माया. आपल्याला असं वाटतं मोठा मठ आहे म्हणजे संत आहे, नाही बरं का. असं नाही. संत साधे असतात. संतांचा पहिलं गुणवैशिष्ट्य काय ते अत्यंत साधे असतात बरं का. आणि मी काय म्हटलो की संतांची सद्गुरूंची परीक्षा कधी घेऊ नये. भगवंत म्हणतात आम्हाला या गोष्टी भासतात कारण आमच्यावरती मायेचा प्रभाव आहे. आम्ही जे अन्न ग्रहण करतो, वायू प्राशन करतो, पाणी भक्षण करतो, ज्या मटेरियल पासून हा देह बनलाय तेच आम्ही बाहेरून आतमध्ये घेतो. भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्येच आहे, मी तुमच्यातच स्थित आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि ज्यांना हे आत्मतत्व नावाची वस्तू जी आहे जी जाणून घ्यायची त्यांनी काय करा. चौथ्या श्लोकात सांगितलं त्यांनी अन्वय आणि व्यतिरेक या साधनांची उपलब्धी करून ठेवली आहे भगवंतांनी. थोडक्यात भगवंत म्हणाले संतांना शरण जा बरं का.
ते सांगतील तुम्हाला काय आहे ते. असा या 4 श्लोकांचा अर्थ आहे. काल आपण पाहिलं की त्या ऋषीपुत्राने शाप दिला. आजपासून 7व्या दिवशी राजा उदक हातात घेतला आणि सोडलं. ज्यानं कोणी हे केलं असेल त्याला सर्पदंश होईल आणि तो मृतवत होईल. राजापर्यंत बातमी आली आणि राजाने सगळ्या राज्याचा त्याग केल्यावर काही एका क्षणामध्ये आपल्याला समजण्याच्या आधी त्याग करायचा असतो बरं का. नाहीतर काय गेल्यावर काय ठेवलंय काय उपयोग आहे. आधी योग्य वेळी बरं का त्याग करायचा, म्हणजे त्यातनं आपण अलिप्त व्हायचं, अडकून नाही राहायचं. सगळ्याचा त्याग केला आणि राजा आता सगळ्या ऋषींचे पाय धरतोय. मला सांगा मला सांगा 7 दिवस आहेत माझ्याकडे. 7 दिवसात कशी बरं मुक्ती मिळेल, त्याचं काही साधन आहे का. आणि शुकदेवजी महाराज तिथे आले. शुकदेव राजाला सांगतात, अरे राजा 7 दिवस आहेत ना, भरपूर आहेत तुझ्याकडे, काही काळजी करू नको म्हणाले. भगवंतांच्या लीला ऐकल्या ना एकदा, आणि एकदा खात्री पटली की राजा तू देह नाहीस. आपलं नेमकं तेच होत नाही बरं का. आपली ममता कशात आहे, आपण कशात अडकलोय, तर आपण या भावनेवरती अडकलोय बरं का, की मी देह आहे. आपण धुंदुककारीची जी कथा ऐकली ना, त्यात गोकर्णाला उपदेश केलाय बरं का. वडिलांनी विचारलं की गोकर्णा मी कसा काय या सगळ्यातनं बाहेर पडू, माझा मुलगा मला त्रास देतोय. तेव्हा त्यानं असं सांगितलं की बाबा तो तुमचा मुलगा आहे, ही जी तुमची कल्पना आहे ती फक्त टाकून द्या म्हणाले. म्हणजे तो जो त्रास देतोय ना तो त्रास तुम्हाला होणार नाही. वडील म्हणून त्रास होतोय ना, दुसऱ्याच्या शेजारच्याला त्रास दिला तर आपल्याला त्रास होतो का. त्याच्या ऐवढा आपल्याला वाईट वाटेल ना काही क्षण, पण त्यांना जे भोगावं लागतं ते नाही आपल्याला होत. याचं कारण ती व्यक्ती आपलं कोणीही नाही हे आपल्याला पक्क माहिती असतं. पण संसारामध्ये गडबड अशी होते, आपण जमवलेल्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत ना त्या सगळ्या आपल्यात असं आपल्याला वाटायला लागतं बरं का. आणि मग त्यातनं आपण अजून अडकत जातो. बस बाकी काय. त्याचा त्याग करायचा. आणि म्हणून तुला तर मातेच्या गर्भामध्ये असतानाच दर्शन झालंय राजा. तुम्हाला हे सगळं तुम्ही सांगताय की अहमेवा समे वगैरे वगैरे. इथे चतुश्लोकी भागवताचा उपदेश आहे बरं का राजाला. दुसऱ्या स्कंदामध्ये चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. तो म्हणाला मला हे काही सांगू नका. ते तत्वज्ञान ऐकायला बरं वाटतं, हो की नाही. हो की नाही, म्हणजे ज्यांना सवय त्यांना ऐकायला बरं वाटतं बरं का. बाकीच्यांचा काय फायदा आहे माहिती का तत्वज्ञान ऐकल्याचा. माहिती कोणाला नाही. तत्वज्ञान ऐकता ऐकता ज्यांना सवय नाही त्यांना सांगतो बरं का, 5व्या मिनिटाला झोप लागते. हा तत्वज्ञानाचा फायदा आहे बरं का. हा एकदम ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे ना त्यांना आवर्जून सांगा बरं का, उद्यापासून याच म्हणून. आपण खुर्च्या अजून वाढवू, काही काळजी करू. मग म्हणाला काय ऐकायचंय तुला. शुकदेवांनी विचारलं बरं का. आपल्याला काय ऐकायचं असतो नेहमी, जे आपल्याला बरं वाटतं ना ते आपल्याला ऐकायचं असतं बरं का, हो की नाही. आपल्याला कठोर वचनं आवडतात का गोड 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 चांगलं बोलतायत बरं का, हो की नाही. तीच गडबड आहे बरं का आपली. राजा म्हणाला मला काय ऐकायचंय सांगू का. मला भगवंतांबद्दल ऐकायचंय, पण ते निर्गुणाचं वर्णन नको म्हणाले. हो निर्गुणाचं वर्णन नको का. ज्याला आकार नाही रूप नाही त्याचं कसं काय
तो कसा काय पाहायचा ना समोर, सवय पाहिजे. मग म्हणाले काय ऐकू तुला? म्हणाला मला एक ऐकवा. काय? सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, हरीचे वर्णावे, हरीचे वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावाने, सज्जन वृंदे मनोभावाने आधी वंदावे. मी कितीही वर्णन केलं, एक पदार्थ आहे बरं का, जो असा गोल 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 आहे, चवीला गोड आहे. आधी तळतात, मग पाकात टाकतात. हा जिलेबी. वर्णन करून चव कळणार आहे का? नाही ना. खाल्ली ना आपण सगळ्यांनी जिलेबी, चव केव्हा कळते? प्रत्यक्ष इथे ठेवल्यावर. तसं आहे. म्हणून सगुण चरित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, हरीचे वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावाने आधी वंदावे. आणि हे कुणाबरोबर करायचंय? एकट्यानं नाही करायचं बरं. काही सगळं भगवंतांच्या कथा कुणाबरोबर ऐकायच्या आहेत, कुणाकडनं ऐकायच्या आहेत, कुणाच्या जवळ बसून ऐकायच्या आहेत. संग संगे अंतररंगे, संत संगे अंतररंगे, नाम बोलावे, संत संगे अंतररंगे, नाम बोलावे. कीर्तन संगी कीर्तन रंगी, देवा सन्निध सुखेची डोलावे. कीर्तन रंगी सुखेची डोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखेची डोलावे. काय असावं म्हणाले कीर्तनात? भगवंतांचं कीर्तन ऐकायचं ना, भागवत ऐकायचं ना. काय असावं त्याच्यामध्ये सांगितलंय बरं का. काय सांगायचं नाही हेही सांगितलंय. आपल्याला जे हल्ली व्हिडिओ येतात ना, काय धम्माल विनोदी कीर्तन बरं का, असं नसतं बरं का. कीर्तन विनोदी वगैरे नसतं. काय खळखळून असाल त्याच्याकरता नाही बरं का. हे अंतर्मुख होण्याकरता आहे बरं का सगळं जे चाललंय ते. मग काय असावं म्हणाले? भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा हो देवाचे घरची. बघा काय सांगितलंय. भगवंतांसमोर जे कीर्तन चालतं ना, देवासमोर जे कीर्तन चालतं ते असं आहे बरं का. ऐशी कीर्तन मर्यादा हो, ऐशी कीर्तन मर्यादा हो देवाचे घरची. अखंड स्मरणे
अद्वय भजने वाजवी करटाळी अखंड स्मरणे अद्वय भजने वाजवी करटाळी एका जनार्दनी मुक्ती होय होयची तत्काळी एका जनार्दनी मुक्ती होय होयची तत्काळी एका जनार्दनी मुक्ती होय होयची तत्काळी. बस काय होतं म्हणाले की कीर्तनात छान टाळी वाजवली ना, भजन म्हणलं, नामस्मरण केलं की एका जनार्दनी मुक्ती होय म्हणाले. कधी? तत्काळी, त्या क्षणी. म्हणून आपण सुरुवातीला जो नामघोष घेतो ना भगवंतांचा, तेवढ्याकरता मी सांगितलं की छान टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. जिथे भगवंतांचं नामस्मरण चालतं तिथे भगवंत तिष्ठत उभे असतात बरं का. भागवतात सांगितलेलं आहे, तत्र तिष्ठामी नारद असं भगवंत म्हणतात. जिथे माझा नामघोष होतो ना नारदा, तिथे मी उभा आहे रे, उभा आहे. आणि या परीक्षित राजाला सांगायला सुरुवात केली एक 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 कथा ब्रह्मांडाचं वर्णन सांगितलं, कशा पद्धतीने ही सृष्टी सगळी निर्माण झाली. भगवंत पाण्यामध्ये पोहडलेले, त्यांच्या नाभी कमलामधून आपण तो फोटो पाहिला ना सगळ्यांनी, ब्रह्मदेव कमलासनावरती बसले, भगवान महाविष्णू शीर्षावरती आहेत बघा, तो सगळा सांगितला. आणि ब्रह्मदेवांची निर्मिती सांगितली बरं का. आणि ब्रह्मदेव ध्यान करतात म्हणजे डोळे मिटून शांत बसले. आणि ब्रह्मदेवांनी जेव्हा डोळे उघडले ना, तेव्हा ते पाहतायत की समोर सगळीकडे पाणी आहे. डावीकडे पाहिलं डावीकडे पाणी, उजवीकडे पाहिलं उजवीकडे पाणी, पाठीमागे पाहिलं ब्रह्मदेवांनी, पाठीमागे सुद्धा पाणीच पाणी. म्हणून ब्रह्मदेवांना 4 मुख प्राप्त झाली असं म्हणतात. चारही दिशेला एक एक मुख आहे ब्रह्मदेवांचं. आणि ब्रह्मदेव म्हणाले की ज्या अर्थी मला कोणीतरी निर्माण केलंय त्या अर्थी कोणीतरी असला पाहिजे. कोणी निर्माण केलंय या विचारात ते आहेत बरं का. आणि पुन्हा त्यांनी डोळे मिटले तेव्हा त्यांच्या कानावरती 2 ध्वनी त्यांना ऐकू आले. त्यातला एक आहे त आणि दुसरा आहे प. याचा अर्थ मला तप करायचं आहे त्यांनी काढला ब्रह्मदेवांनी. आणि पुन्हा ते ध्यानाला बसले. काही हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांना जेव्हा पुन्हा जाग आली, आपण असं म्हणू, किंवा तपातून ते स्थितीवरती आले, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की मी ज्या आसनावरती बसलो तेही कोणीतरी निर्माण केलं असणार आहे. मग त्याला कुठे काही जागा आहे का पाहूयात म्हणाले. म्हणून त्या कमलाच्या देठातून ब्रह्मदेव आत 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 गेले बरं का. भगवान महाविष्णूंच्या उदरामध्ये गेले. बाहेर सगळीकडे काय दिसलं तो ब्रह्मदेवांना? पाणी. आत गेल्यावर पाहिलं आत सुद्धा सगळीकडे पाणीच. भगवंत म्हणतात ना, जे बाहेर आहे तेच आतमध्ये. मी तुमच्या आतमध्येच आहे बरं का, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि मग पुढे ब्रह्मदेवांना भगवंतांनी सृष्टी निर्मितीची आज्ञा केली. त्याच्यानंतर एक 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 ब्रह्मदेवांच्या एक एक कलांपासून सगळे निर्माण झाले. महाराज मनु आणि राणी शतरूपा ही पहिली स्त्री आणि पुरुष जोडी असं म्हणतात, स्त्री पुरुषांची जोडी. ही सगळी कथा सांगितली, कसा झाला विस्तार. आणि एक दिवस मी आपल्याला सांगितलं की सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, पहिल्या दिवशी हा उल्लेख झाला. हे भगवान महाविष्णूंना भेटण्याकरता म्हणून विष्णू लोकामध्ये गेले. तिथे भगवान महाविष्णूंचे पार्षद आहेत 2, जय आणि विजय. यांनी त्यांना अडवलं, हे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे दिसायला जरी बालक अवस्थेमध्ये असले, 4-5 वर्षाचं वय आहे, दिगंबर अवस्थेमध्ये फिरतात, तरी दीर्घ तपश्चर्या केलेले ऋषी आहेत. त्यांनी पाहिलं
की ही बालक रूपात कोणीतरी आलेत आणि अंगावरती वस्त्र नाही आहेत. ते दोघं हसले एकमेकांकडे बघून. त्यांना अडवलं. ते म्हणाले तुम्हाला आज जाता येणार नाही, असं भगवान महाविष्णूंच्या महालात जाता येणार नाही. तेव्हा हे सनत कुमार रागावले आणि सनत कुमार म्हणाले की तुम्ही भगवान महाविष्णूंच्या एवढ्या जवळ असता, एवढा सहवास तुम्हाला लाभतो, तरी तुमच्या दृष्टीतला हा भेद गेला नाही. आपल्या घरात बघा, लहान मूल एखादं 3-4 वर्षाचं, त्याने काय अंगावर बनियान चड्डी घातली की नाही काही फरक पडत नाही की नाही आपल्याला. तो फिरत असतो इकडे तिकडे. आपण त्याला म्हणू हे असं नको फिरू, पण आपल्या दृष्टीत तो भेद नसतो ना, कारण ते बालक अवस्थेत आहे. त्यालाही त्यातला भेद कळत नाही, त्यालाही फरक कळत नाही. आणि या सनकादिकांनी या दोघांना शाप दिला. म्हणाले तुमच्या डोळ्यातला भेद गेलेला नाही, तेव्हा तुम्हाला पुढचे 3 जन्म असुर कुळामध्ये घ्यावे लागतील. यांनी धावत जाऊन भगवंत या सनकादिकांचे चरण पकडले. म्हणाले उशाप द्या, क्षमा करा, आमची चूक झाली. तेव्हा सनकादिकांनी सांगितले की तुम्हाला प्रत्येक जन्मामध्ये भगवान महाविष्णू प्रत्यक्ष दर्शन देतील आणि ते तुमची मुक्तता करतील, ते तुम्हाला मुक्त करतील. एवढ्यात भगवान महाविष्णू आले बरं का. दारावर त्यांचं बोलणं चाललं होतं. तेव्हा भगवंत असं म्हणले की मागे एकदा मी आणि लक्ष्मी माता एकमेकांमध्ये बोलत होतो बरं का. नीट ऐका काय सांगतो, ते फार महत्वाचं. म्हणजे पती पत्नी बोलत असली ना की मध्ये बोलू नये, याच्याकरता भगवंतांनी सांगितले. मी आणि लक्ष्मी माता एकदा एकमेकांशी बोलत होतो, तेव्हा हे मध्ये बोलले होते. तेव्हा माझ्या मनात आलं होतं यांना शाप द्यावा बरं का, पण तो तुमच्या मुखातून बाहेर पडला आता. म्हणजे संकल्प त्यांच्या मनात केव्हा आला असेल होता, पण तो आता तुमच्या मुखातून बाहेर पडला. मी यांना दर्शन देईन आणि त्या जय विजयांचा पहिला अवतार म्हणजे हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष या हिरण्याक्षाला संपवण्याकरता भगवंतांनी वराह अवतार घेतला. वराह भगवान की, वराह भगवान की, वराह भगवान की. पृथ्वी रसातळाला गेली असा उल्लेख आहे. ती पाण्यात खोलवर गेली समुद्रामध्ये, तिला वर कसं काढायचं. आणि त्यावेळेला हे दैत्य जे आहेत म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे त्रास देत आहेत बाकी सगळ्या लोकांमधल्या व्यक्तींना. तेव्हा आपल्याला माहिती आहे वराह आपण पाहिलाय ना. वराह म्हणजे त्याचं तोंड असं मोठं असतं बघा. फोटोही पाहिला असेल. काही ठिकाणी दोन प्रतिमा आहेत. एक म्हणजे पुढे त्याला शिंग आहे मुखाच्या वरती, तिथे पृथ्वी धरली आहे. किंवा काही ठिकाणी प्रत्यक्ष तोंडात धरली, असं पण एक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. भगवंतांनी आपल्या दाढेवरती ती उचलली असा उल्लेख आहे, म्हणून ते 2 प्रकारचे भेद असतील फोटोमध्ये. तर वराह हा असा प्राणी आहे जो जमिनीवरती सुद्धा श्वसन करू शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा श्वसन करू शकतो. म्हणून भगवंतांनी या वराहाचं रूप घेतलं आणि पाण्यामध्ये शिरले. पृथ्वीचा शोध घेत आहेत. मोठं नाक आहे त्यामुळे ते श्वसन करतात मोठं. त्यांचं श्वसन एवढं प्रभावी होतं, एवढं जोरदार होतं की त्याच्यामुळे समुद्रात लाटा निर्माण झाल्या आहेत बरं का. आज सुद्धा आपण समुद्रात लाटा अनुभवतो ना, त्या तेव्हापासून आहेत बरं का. त्याच्या आधी हे पाणी सगळं शांत होतं असा उल्लेख आहे. म्हणजे भगवंतांचा श्वास किती काय वेगामध्ये असेल. आजही त्या पाहिल्या का समुद्र ना सारख्या लाटा येत असतात, पुन्हा जात असते ती लाट.
शांत आहे असं पाहिलं का? लाट आलीच नाही असं होतं का हो? 2 तास झाला आम्ही उभे होत, लाटच आली नाही. नाही होत ना असं. अखंड लाटा चालू आहेत. भगवंतांनी जे युद्ध केले ना हिरण्याक्षाबरोबर, त्या युद्धाचा परिणाम म्हणून ह्या सगळ्या लाटा समुद्रात निर्माण झाल्या असा उल्लेख आहे. हिरण्याक्षाचं आणि वराह भगवंतांचं फार मोठं युद्ध झालं. कोणी कोणाला ठोसे मारले, अगदी इथपासून भागवतात वर्णन आहे कसे ठोसे मारले. मग हिरण्याक्षाने भगवंतांवर गदा फेकून मारली, भगवंतांनी अगदी लिहिल्या ती डाव्या हाताने बाजूला केली वगैरे असे उल्लेख आहेत. अगदी युद्ध आपण जसं टीव्ही वरती बघतो ना, आपल्याला ते रोचक वाटतं. एक बाण आला इकडनं, इकडनं 3 आले, मग एकाचे 3 झाले ऑटोमॅटिक. तसं सगळं वर्णन आहे बरं का. भगवंतांनी अगदी लीलया या हिरण्याक्षाचा वध केला. पृथ्वी पुन्हा अंतरिक्षामध्ये स्थिर केली बरं का. स्थिर केली म्हणजे विशिष्ट वेगाने ती फिरतीये, पण तिचा वेग इतका इतका सावकाश आहे म्हणून आपण एकमेकांना स्थिर आहोत असं दिसतं ना, नाही का. फिरणाऱ्या वस्तूवर जर आपण बसलो तर आपण स्थिर राहू शकू का? नाही. ते काय मेळ्यांमध्ये असतं ना, मेरी गो राऊंड, बरोबर ना? काय म्हणतात त्याला? हा काय मेरी गो राऊंड, ते गोल गोल फिरतो बघा. पाळणे असे फिरतात. हे असं आडवं आडवं पाहिजे आपल्याला. तशीच फिरते बरं का पृथ्वी. सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती पण फिरते. त्याच्यात समजा आपण बसलो तर समोरचा माणूस स्थिर दिसेल का? नाही दिसणार ना. तो फिरताना दिसणार आपल्याला. पण आत्ता गंमत बघा, आपण तशाच साधनामध्ये बसलोय, फक्त त्याचा फिरण्याचा वेग इतका इतका कमी आहे की आपण स्थिर आहोत असं आपल्याला भासतं. ते स्थिर केलं भगवंतांनी. आणि मग तो जो अवतार आहे तो त्या ठिकाणी समाप्त केला. पुढे भागवतामध्ये जी कथा येते ती येते कपिल भगवंतांची. कपिल भगवंतांनी अष्टांग योग जो आहे, आपण जो अष्टांग योग म्हणतो, योगांचा एक प्रकार, तर त्या अष्टांग योगांचा उपदेश पहिल्यांदा आपल्या त्या अष्टांग योगाचा उपदेश कपिल भगवंतांनी आपल्या मातेला केला. ती कथा सगळी कपिल भगवंतांचा जो एक अवतार आपण म्हणला 24 अवतारांपैकी तो एक कपिल भगवंत अवतार. आणि त्यानंतर भगवान महादेव आणि पार्वती देवी जे आपण म्हणतो, तर त्या पार्वती देवींचा आधीचा जन्म जो आहे तो आहे सती देवी. या सती देवींची कथा भागवतामध्ये येते. दक्ष प्रजापती म्हणून आहे. ह्या दक्षांची ती कन्या, प्रजापती म्हणजे प्रजापती पद आहे, ते काही नाव नाही आहे, प्रजेचं पालन करणारे म्हणून प्रजापती. या प्रजापती आडनाव असतं बघा उत्तर भारतामध्ये, त्यांच्याकडे काही विशिष्ट त्या त्यावेळेला जबाबदारी आलेली असते. या दक्षाची ती कन्या सती. आणि ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून ही भगवान शिवांना दिली. आणि एकदा काय झालं, या दक्ष प्रजापतींनी एक मीटिंग बोलवली सगळ्यांची. एक यज्ञ त्यांना करायचा होता. त्याच्याकरता सगळ्या देवदेवतांना बोलवलं होतं. ब्रह्मदेव आले होते, भगवान महाविष्णू होते, शिवजी होते, असे सगळे आले होते त्या
आणि दक्ष प्रजापती उशीर आले, कारण ते कार्यक्रमाचे प्रमुख होते ना. कार्यक्रमाचे जे प्रमुख असतात की नाही, त्यांनी उशिरा यायचं असतं बरं का. ते त्यांनी वेळेवर आली तर बाकीच्यांना काही किंमत राहत नाही त्यांची. त्यांनी उशिरा यायचं, तेव्हापासून चालू झालंय बरं काय. आपल्याला माहिती आहे की नाही, जो हात जोडून आपल्या दारात आलेला असतो मत मागायला, भेटतो का कधी ऑफिसवर तो? कायम साहेब बाहेर गेले बरं का. आणि मतदानाच्या आधी महिनाभर रोज आपल्या चपला झिजवत असतात आपल्या दारात, नाही का. गंमत असते बरं का. सत्तेची ताकद आहे ती. दक्ष प्रजापतीचं नेमकं तसंच झालंय बरं का. मला सांगायचं हे, त्यांच्याकडे जे काम आहे ना, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी कोणीतरी मोठा झालोय आता. आपल्याला जे काम आलंय ते प्रधान सेवक म्हणून आलंय बरं का, असे मानणारे आहेत लोक आपल्याकडे. आणि मला जे काम मिळालंय ते आता आयुष्यभर माझ्या कुटुंबानेच करायचं, असेही वागणारे आहेत लोक आपल्याकडेच. दक्ष आले, आणि दक्ष आल्यानंतर सगळे उभे राहिले. स्वाभाविक आहे, आपण उभं राहतो कोणी आलं की मोठं. ब्रह्मदेव काही उभे राहिले नाहीत, महाविष्णू पण काही उभे राहिले नाही, आणि शिवजी उभे राहिले नाही. ब्रह्मदेव उभे राहिले नाहीत आणि महाविष्णू उभे राहिले नाहीत, याचं काही दक्षाला वाटलं नाही बरं का. पण आपली मुलगी ज्याला दिली आहे, हा कोण आहे तो? नात्यानं कोण आहे? जावई आहे. मी आल्यानंतर जावयानं उभं राहायला पाहिजे बरं का, असं दक्षांना वाटलं बरं का. सगळ्या जावयांनी, म्हणजे जावयांना ऐकवा असं काही नसतं बरं का. आणि सासरेबुवांनी लक्षात ठेवा, असं काही वाटून घ्यायचं नाही. हा उभा राहिला नाही, ती सभा सुरू झाली. काय बोलायचं ते एक एक जण आपापले मुद्दे मांडत होता. शिवजींचं काही त्याच्याकडे लक्ष नव्हतं बरं का. ते अखंड ध्यानामध्ये, त्यांचं आपलं नामस्मरण चाललं होतं बरं का. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड नामस्मरण चाललं. ते सगळं झालं आणि दक्ष बोलायला उभे राहिले. खरं तर त्यांनी काय बोलणं अपेक्षित होतं की ही सभा कशा करता बोलवली आहे, काय आहे त्याच्या करता. पण त्यांच्या मनामध्ये तो राग आहे बरं का. शिवजी उभे राहिले नाहीत हा राग आहे. आणि ते म्हणाले की वास्तविक माझ्या डोक्यामध्ये नव्हतंच बरं का, याला मुलगी द्यावी हे माझ्या डोक्यात नव्हतंच, पण ब्रह्मदेव म्हणाले ना म्हणून. होतं की नाही व्यवहारामध्ये. मनाविरुद्ध समजा कन्येने लग्न केलं तर वडील म्हणतात ना आईला, तू म्हणालीस ना म्हणून माझ्या डोक्यात नव्हतं, मला माहितीच होतं तो काही करणारा नाहीये पोरगा. आणि अदवा बोललेत बरं का शिवजींना. हा कसा आहे म्हणाले, याचं नाव फक्त शिव आहे, हा वास्तविक अशिव आहे. शिव म्हणजे पवित्र, अशिव म्हणजे जो पवित्र नाही तो. हा अपवित्र आहे. कोण याचे मित्र कोण आहेत म्हणाले? भूत प्रेत पिशाच हे याचे मित्र आहेत म्हणाले. शिवगण कोण आहे बघितलं ना आपण, शिवगण कोण आहेत? नंदी आणि हे सगळे भूत वगैरे सगळे शिवजींचे सगळे ते आहे बरं का. त्यांचं ऐश्वर वेगळं आहे. आपली आहे का कोणाची हिंमत रात्री 12:30 वाजता स्मशानात जाऊन बसायची? मी कधी बोललो नाही हा विषय, पण मुद्दाम सांगतो बरं का. शिवजी कोण आहेत सांगू का आपल्याला? शिवजी हे जगातले सगळ्यात आद्य सर्जन ज्याला म्हणता येईल ना ते आहेत बरं का. मला सांगा, आपलं अगदी छोटंसं ऑपरेशन आहे, म्हणजे गुडघे बदललेत का कोणाचे? आहेत ना? अजून कोणाचे नाही? बरं, नाही तर ते छोटंसं असं म्हणून मी सांगितलं असतं, बाकी काही नाही.
किंवा कुठलंही ऑपरेशन घ्या, जेव्हा आपल्या शरीराला एक 1 सेंटीमीटर भर फाडायचंय, पहिलं काय करता तो सर्जन? कुठलं इंजेक्शन देतात? तो सर्प आहे ना शिवजींच्या गळ्यात, विष म्हणजे ते सांगतात बरं का, किती किती ml सोडायचं. स्मशानात राहतात. स्मशानातले म्हणजे काय, याची कवटी काढायची आणि त्याच्या धडावरती बसवायची, म्हणून ते स्मशानात करतायत म्हणाले क्रीडा. हो की नाही? हात मोडला, काय आर्टिफिशियल लावतात की नाही, किंवा काय सपोर्ट लावतात की नाही, तसंच आहे. कोणाचा हात मोडला की इकडे अर्धवट जळलेलं जे प्रेत आहे ना, त्याचा अर्धवट जळलेला हात घ्यायचा, याला भूल द्यायची, त्याला ते सोडायचं, सगळं बांधून ठेवायचं. त्याचं रक्षण कोण करणार? म्हणून ते भूत प्रेत पिशाच त्याचं रक्षण करतायत बरं का शिवजींचा. असा ऐश्वर आहे त्यांचं सगळं बरं का. गळ्यातला सर्प तेवढ्या करताय. कोविडच्या काळामध्ये आपण सॅनिटायझर वापरत होतो की नाही? सगळ्यांनी लावलं की नाही हाताला? आपली सगळ्यात बेस्ट सॅनिटायझर काय सांगू का? एखादी वस्तू जळल्यानंतर त्याची जी राख होते ना, ते सगळ्यात बेस्ट सॅनिटायझर आहे बरं का, आपल्या माहिती करता सांगतो. कारण ते अत्यंत उष्ण असतं, कुठलेही जीवजंतू त्याच्यामध्ये जिवंत राहू शकत नाही. मग शिवजी तर अखंड सॅनिटाईज झालेत की नाही? अंगाला अखंड चिताभस्म भासलेलं आहे, राख भासली का? प्रयोग करायचे ना असे वेगवेगळे. मग म्हणाले आपला कोणाला संसर्ग होता कामा नाही, म्हणून ते लावलेलं आहे सगळं शिवजी. उगाच नाही बरं का. आमच्या देवांकडे ही वेगवेगळी आयुध एवढ्या करतायत. हे मी एक त्या सगळ्या रूपाचं सायंटिफिक वर्णन सांगितलं बरं का थोडक्यात. अजून भरपूर करण्यासारखं शिवजींच्या प्रत्येक आयुधाचं आणि प्रत्येक कृतीचं असं होऊ शकतं. पण ज्याला सर्जन आपण म्हणतो ना, सर्जनाचं काम आणि सृजनाचं काम दोन्ही खरं शिवजींकडेच आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय. लय झाला तरच सृजन आहे ना पुढे, तेव्हा ते काम पण त्यांच्याकडेच आहे. त्यांचा अवमान झाला, ते घरी परत आले बरं का. आणि घरी आल्या आल्या त्यांनी काय केलं असेल तुला सांगतो सती. हो की नाही? भांडणं झाली की असं करतात की नाही? असं शिवजींनी अजिबात केलेलं नाही. एका शब्दानं बोलले नाहीत बरं का पत्नीला की तुझे वडील मला असं म्हणाले. एका शब्दानं बोलले नाही. शांत आहेत बरं का शिवजी. तो सगळा अपमान त्यांनी सहन केला आणि म्हणाले ठीक आहे, आता पुढच्या वेळेला जायला नको. आपला अवमान जिथे होतो ना तिथे जाऊ नये माणसानं. काही वर्षामध्ये लोटणी आणि या दक्षानं पुन्हा एका यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या यज्ञाला सगळ्या देवांना पुन्हा निमंत्रण केली. फक्त शिवजींना निमंत्रण केलेलं नाही. यज्ञाचा दिवस जसा जवळ यायला लागला तसे सगळे देव आपापल्या विमानामध्ये बसून दक्षाच्या यज्ञाकडे चाललेत. आणि एका देवस्त्रियेनं पाहिलं की ही जी सती आहे, आता आपण कार्यक्रमाला जायचं असलं की छान नवीन कपडे किंवा आवरून जातो की नाही, नीटनेटकी साडी, नीटनेटकी वस्त्र. ही सती घरातल्या कपड्यांवरच आहे. एक विमान थांबलं मध्ये कैलासावरती, उतरल्या एक देवस्त्री. ती म्हणाली काय का सती, तू अजून तयार नाही झालीस? तू नाही येणार आमच्या बरोबर? तेव्हा सतीनं लगेच नाही सांगितलं बरं का तिला. तिला कळलंच नाही पहिल्यांदा काय कुठे. ती म्हणाली हो हो येतेच आहे, निघालेच आहे मी, हे काय आवरणारच आहे 5 मिनिटात. तेव्हा ती देवस्त्री म्हणाली अगं तुझ्या वडिलांकडे कार्य आहे ना, तर तू आधी जायला पाहिजेस 2 दिवस. आणि तेव्हा तिला कळलं बरं का की अरे अच्छा, आपल्या वडिलांकडे काहीतरी कार्य आहे. पण मग वडिलांकडे कार्य आहे तर मला वडिलांनी बोलवलं कसं नाही? स्वाभाविक आहे ना, कुठल्याही मुलीला वाटणार ना.
वडिलांकडे काही कार्य आहे, मला कसं नाही बोलवलं? म्हणाले गडबडीत विसरले असतील, पण मला जायला पाहिजे. शिवजींकडे आली आणि शिवजींना म्हणाली आपल्याला गेलं पाहिजे, माझ्या वडिलांकडे कार्य आहे, मला आत्ता अशी बातमी कळाली. तेव्हा शिवजींनी सांगितलं की मागे एकदा आमचं, तो सगळा प्रसंग सांगितला, आमचं फार मोठं भांडण झालंय सती. सती मला असं वाटतंय की तू जाऊ नयेस बरं का. ती म्हणाली नाही नाही, भांडण कोणाचं झालंय? तुमचं झालंय ना. पुरुषांचं ठीक आहे, एक वेळेस बायकांना असं वागता येत नाही हो, जायला लागतं. शिवजींनी काही गण तिच्या बरोबर दिले आणि तिला पाठवलं. शिवजींनी दोनदा तीनदा नाही सांगितलंय बरं का, नको जाऊस तू, कारण त्यांना पुढे काय होणार हे माहिती आहे. ती त्या आपल्या वडिलांकडे आली, तो यज्ञ पाहिला बरं का, फार छान सजावट केली होती. तो तंबू उभारला होता आणि प्रत्येक देवाला बसायला एक 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 आसन होतं चांदीचं. आपले चौरंग असतात की नाही, आपण तो काय पत्रा लावलेला असतो हल्ली बरं का, चांदीचं काही नसतं. आता ते वाटावं आपल्याला, चांगलं वाटावं त्यावेळेला म्हणून. तिनं पाहिलं ब्रह्मदेवान करताय, भगवान महाविष्णून करताय, आणि तिला वाटलं आता ब्रह्मा विष्णू तिसरं कोणा करता असणार, स्वाभाविक माझ्या यजमानां करता. पण दोनच आसनं मांडलेली दिसली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की माझे पती मला या ठिकाणी का येऊ नको म्हणाले. शिवजी म्हणाले होते सतीला, सती आपल्याला बोलवलेलं नाही ना, तर आपण जायला नको. जिथे असं आमंत्रण नसतं ना, तिथे जाऊ नये बरं का माणसाने. आणि त्या ठिकाणी तर माझा अवमान झालाय, तर नकोच जायला. एखाद्या वेळेला आपण काही झालं नसताना तर गेलो असतो. आणि सतीला आता हे सगळं पुन्हा 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 आठवत आहे बरं का. आणि ती वडिलांना म्हणाली की माझे यजमान मला सांगत होते पुन्हा पुन्हा की सती तू जाऊ नकोस, पण मी असा विचार केला की माझ्या वडिलांच्या घरचं कार्य आहे तर मला गेलं पाहिजे. पण मला आता असं लक्षात आलं की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जी भांडणं झाली होती, माझे यजमान ती भांडणं केव्हाच विसरले. नवे त्यांनी एका शब्दाने सुद्धा मला ती सांगितली नाही. याचा अर्थ ते केव्हाच विसरून गेले, पण तुमच्या मनात मात्र त्यांच्याविषयी राग अजून कायम आहे. आणि बाबा तुम्हाला सांगते की आता मी परत माझ्या सासरी जाऊ शकणार नाही. याचं कारण असं आहे की माझे यजमान मला दाक्ष कन्या अशी हाक मारतात. ते जेव्हा मला अशी हाक मारतील ना, तेव्हा माझ्या नजरेसमोर तुम्ही माझ्या यजमानांचा जो अपमान केलायत ना, तोच फक्त डोळ्यासमोर येईल म्हणाले. काय ताकद आहे बघा तिची. आणि म्हणून मी या ठिकाणी माझा देह अग्नीला समर्पण करते. ते जे मुख्य यज्ञकुंड होतं ना, त्याच्या शेजारी तिनं योगाग्नी प्रज्वलित केला आणि आपला देह ठेवला आणि तो जळायला सुरुवात झाली. शिवजींकडे बातमी गेली. शिवजींनी जटा उपटली आणि त्यातून एक कृत्या बाहेर आली. त्या सगळ्या यज्ञाचा विध्वंस झाला, मोठा विध्वंस झालाय. कसं कसं कुणाकुणाला काय काय केलं. पण शिवजींची काय परिस्थिती आहे, शिवजींचं किती प्रेम आहे तिच्यावरती बरं का. तर शिवजी तिथे आलेत प्रत्यक्ष, कारण भगवान महाविष्णूंनी त्यांना सांगितलं की यज्ञ अर्धवट राहिलाय. यज्ञ अर्धवट राहता कामा नाही कोणताही, तो पूर्ण झाला पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही तिथे या आणि त्या सगळ्यांना ज्यांचं युद्धामध्ये म्हणजे या सगळ्या यज्ञ विध्वंसामध्ये काय हात तुटलाय, पाय तुटलाय, कोणाचं मुंडकं तुटलंय, या दक्षाचंच मुंडकं उडवलं होतं, तर त्यांना पुन्हा तुम्ही जिवंत करा, कारण यज्ञ अर्धवट आहे. आणि म्हणून
शिवजी आले आणि त्यांनी पाहिलं की सतीदेवींचा तो देह जळतोय, अर्धवट जळलाय तोपर्यंत. यांनी तो देह सगळा उचलला बरं का. एवढं प्रेम आहे सतीवरती शिवजींचं की आता शिवांना तो जो वियोग आहे तो पण सहन होत नाहीये. तो अर्धवट जळलेला देह घेऊन शिवजी आता तांडव करायला लागले असा उल्लेख आहे इथे. पहिल्यांदा तांडव, शिवजींचं जे नृत्य ना, तांडव नृत्य, तो इथे पहिल्यांदा उल्लेख आहे. आणि या दुःखामध्ये काय झालंय, दुःखात रडतो ना आपण, शिवजींच्या डोळ्यामधून अश्रू पडले बरं का, जमिनीवरती पडले. ते ज्या ठिकाणी पडले त्यातून वृक्ष निर्माण झाले बरं का. काय ताकद आहे शिवजींच्या. आपण जो रुद्राक्ष घालतो ना, तो रुद्रांच्या डोळ्यातून जे आसू पडले, रुद्रांच्या अक्षातून जे पडलं त्याचं फळ आहे बरं का, म्हणून तो रुद्राक्ष आहे. रुद्राक्षाचं झाड तुम्ही कुठेही लावा ते येईल, पण त्याला रुद्राक्ष येईल असं नाही. कारण ते ज्या ठिकाणी पडलेत ना तिथेच त्याला योग्य फळ लागतं. आणि तुम्हाला गंमत सांगतो की काय पंचमुखी रुद्राक्ष असतात, 5 मुखी, 6 मुखी, 7 मुखी, 8 मुखी. म्हणजे 1 मुखी रुद्राक्षापासून 12 मुखी पर्यंत असतात. यातला जो एकमुखी रुद्राक्ष आहे, एकमुखी म्हणजे तो बघायचा, त्याला जे होल असतं ना त्याच्या आजूबाजूला किती रेषा आहेत तेवढे मुखी. हा एकमुखी रुद्राक्ष संपूर्ण झाडाच्या आयुष्यामध्ये, एकमुखी रुद्राक्ष त्या वृक्षाला एकदाच लागतो बरं का. आणि म्हणून तो अत्यंत मौल्यवान असतो. ज्यांना 5 मुखी रुद्राक्ष कुणीही घालायला हरकत नाही बरं का. आणि विशेष करून ज्यांना काय ब्लड प्रेशर आणि ज्यांची मुलं अभ्यास करत नाही अशा दोघांकरताही 5 मुखी रुद्राक्ष अगदी काळ्या दोऱ्यामध्ये घालून तो गळ्यात घाला बरं का. मुलांच्या कुठल्याही सोमवारी घाला. काही त्याला जप केला पाहिजे का, कोणाला विचारलं पाहिजे का, असं काही नाही आहे. फक्त जिथून घ्याल तिथे काय तो दुकानदार योग्य असावा. माझं रुद्राक्षाचं दुकान नाही म्हणून मी हे सांगत नाही आहे. त्याचा उपयोग काय होतो हे मला सांगायचं आहे. रुद्राक्ष असावा. आपल्या सगळ्या बाकीच्या ज्या बॉडी सिस्टीमला तो कंट्रोल करतो चांगल्या पद्धतीनं. मग रुद्राक्षाचं पाणी पण पितात बरं का ब्लड प्रेशरवाले, काहींना माहिती असेल. पाण्यात भिजत टाकायचं, रात्री भिजत टाकायचं आणि सकाळी ते प्यायचं. पुन्हा तो वाळवट ठेवायचा, 24 तास काही पाण्यात नाही ठेवायचा. आणि मग आता तो जो सतीदेवींनी त्यागलेला देह आहे त्याचा पुढचा जन्म म्हणजे माता पार्वतीचा आहे. हा पार्वतीच्या आधीचा जन्म आहे सतीदेवींचा. ती कथा झाली. आपण 1-2 मिनिटं भगवंतांचं नामस्मरण करू आणि मग पुढच्या कथा भागाकडे जाऊ. श्रीमन्नारायण नारायण नारायण म्हणा. नारायण नारायण श्रीमन् नारायण 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 म्हणा. नारायण
नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय यानंतर जी कथा येते ती आपण सगळ्यांनी अनेक वेळा ऐकली होती. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. एक राणी आवडती आणि एक नाव. जी कथा भारतामध्ये ज्याने जन्म घेतलेला आहे, तर त्या मुलाने प्रल्हादाची वेळ आहे. ज्याने भारतात जन्म घेतलाय म्हणजे आपण सगळे बरं का, त्यांनी ही कथा ऐकलेली नाही असं नाही बरं का, तरी ती भागवतात का म्हणजे परीक्षित राजाने ती ऐकली असणारच आहे ना, नाही का. त्याच्या लहानपणी आपण कुठल्या कथा ऐकतो, आपल्या लहानपणी याच ऐकतो ना. तर मग यानं सुद्धा ते ऐकले असतीलच किंवा मग तरी सुद्धा भागवतात का घातल्या बरं, सुखदेवांनी का सांगितल्या, याच एक अत्यंत महत्वाचं कारण आहे बरं का. कथा कशा करता असतात आपल्या जीवनामध्ये, कथा या फक्त ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या याच्याकरता नसतात बरं का. त्या ऐकायच्या आणि त्यातून काहीतरी बोध घ्यायचा आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही तशा पद्धतीनं म्हणजे चांगल्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करायचा, याच्याकरता कथा असतात. मग ही कथा का घातली आहे. एक जण म्हणाले ही कथा सांगा पण कॉफी झाल्यावरती सांगा, म्हणून 1-2 मिनिटं कॉफी करता थांबूया आणि मग या कथा वाकडे. गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की